त्यानंतर ही क्रीडा नगरी अक्षरशः नावून निघते. स्वर्गीय रामचंद्र दादाजी पाटील व स्वर्गीय कृष्णा काणा चौधरी क्रीडा नगरी टाडाळी चौकी भिवंडीमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. जिथे आता सामना रंगतोय शांताबाई लडकू प्रतिष्ठान वडवली बी विरुद्ध भूमी 11 मांडा या दोन टीमच्या दरम्यान. नौशाद अंसारी और उनके साथ केतन भाग ये दोनों रिकॉग्नाइज पैर है भूमि 11 मांडा की. गेंदबाजी के लिए डोंबिवली एक्सप्रेस कमलेश पाटिल उर्फ कावा. खेल की शुरुआत होती हुई पहली गेंद इम्प्रोवाइज तरीके से खेलना चाहते थे, बीट किया. जास्त शफल होऊन मागे खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्याचमुळे लवकर ओळखलं कमलेश पाटीलने. एक चांगला टप्पा पहिल्या बॉल पासून त्याच्याकडून पाहायला मिळाला होता. हलकासा कटरचा वापर त्याने केला. पहिलाच बॉल सरळ बीट होऊन फलंदाज विकेट कीपरच्या हातामध्ये. दोन सलामीवीर मैदानामध्ये आहेत, नौशाद अंसारी आणि त्याच्याबरोबर केतन भाकरे. गेंदबाजी कर रहे हैं बहुत ही मशहूर कमलेश पाटिल, कावा के नाम से जाने जाते हैं, और नौशाद अंसारी इसी तरह के क्रिकेट के लिए जाने जाते हैं. इम्प्रोवाइज क्रिकेट खेलते हैं. आगे रखी हुई गेंद, बेहतरीन कवर ड्राइव, गेंद कवर बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रनों के लिए दिलकश शॉट. आणि त्याच्यावर तुटून पडला अक्षरशः नौशाद अंसारी आणि काय ड्राईव्ह होता. नेत्र दीपक फटका. 4 धावा मिळतात. खातं उघडले नौशाद अंसारीचं. भूमी 11 मांडाचं. टीमची धावसंख्या 4. कमाल का स्ट्रोक, पिक्स ऑन द ऑफ वॉली एंड लॉफ्टेड ड्राइव थ्रू द कवर्स फॉर 4. कमलेश पाटिल इम्प्रोवाइज तरीके से खेलने की कोशिश, मेरे ख्याल से बल्ला लगा है. मुश्किल अवसर. ऋतिक पाटील होता यशाच्या मागे. नक्की प्रयत्न चांगला केला ऋतिक पाटीलने, परंतु बॅटला लागल्यानंतर एक ब्लाइंड स्पॉट त्याच्या समोर होता, कारण जास्त शफल झाला होता. परत एक वेळा बॅटर नौशाद अंसारी आणि त्याचमुळे एज घेतल्यानंतर हा बॉल कॅरी झाला, परंतु हातामध्ये थांबलेला नाहीये. त्याच्यामुळे कॅच ड्रॉप होते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 4 आहे. पहिलं षटक चालू असताना भूमी 11 मांडा फलंदाजी करत असताना. दोनों दिग्गज टीमें हैं और ये मुकाबला शाम में हाई वोल्टेज देख रहे हैं आप धर्मराजा चषक में. कमलेश पाटिल सामना करेंगे नौशाद अंसारी. टॉस हार के पहले बल्लेबाजी करी है जगन पाटिल फेम टीम भूमि 11 मांडा. कमलेश चले. बहुत ही खूबसूरती के साथ नो लुक शॉट खेलने की कोशिश, हालांकि बल्ले पे पूरी तरह नहीं आई. जब तक डीप स्क्वायर लेग के खिलाड़ी उठाते 2 रन. चांगली रनिंग बिटवीन द विकेट सातत्याने आपण पाहतोय. नौशाद अंसारी आतापर्यंत सगळे बॉल तो खेळलाय आणि प्रत्येक बॉलवर काहीतरी वेगळं पण त्याच्या बॅटिंगमध्ये पाहायला मिळालं. धावांच्या शोधामध्ये तो पाहायला मिळतोय. भूमी 11 मांडासाठी चांगला प्रयत्न त्याचा राहिलाय. 4 बॉल फेस करत असताना स्कोर बोर्डवर धावा आहेत 6. कमलेश पाटिल नौशाद अंसारी के लिए बैकफुट पे गए, अपर कट किया है, गेंद जा रही है पॉइंट बाउंड्री पर, तेज आउटफील्ड, 4 रन. और कह दिया कावा से कि भावा मी पण है छावा. हलकासा शॉर्ट बॉल होता. बॅकफुटवर थांबला आणि त्याच्यानंतर पॉइंटच्या डोक्यावरून फक्त दिशा दिली. कट करत असताना 4 धावा वसूल केल्यात. बॅटिंग करत असताना नौशाद अंसारीने. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 10 धावा. कमलेश पाटिल इस मर्तबा गेंद को निकाल दिया है. कमाल का स्ट्रोक है, नो लुक शॉट, 4 रन. क्या बल्लेबाजी कर रहे हैं नौशाद अंसारी. पहिला बॉल वगळला, त्याच्यानंतर मात्र जर आपण पाहिलं तर असे फटके सातत्याने मारल्यात. काय फटका आहे. नो लुक सरळ पाठवलाय. धावा केल्यात बुक आपल्या टीमसाठी 4. चांगली बॅटिंग करत असताना मैदानामध्ये नौशाद अंसारी. धुवाधार खेळ. पहिल्या ओव्हरमध्ये वर्चस्व सध्या तरी पाहायला मिळते भूमी 11 मांडाचं नौशादच्या फलंदाजीमुळे. मनोहरजी पंडित पाटील यांचं आताच आगमन झालं आलिमगरवरून. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एक ओवर की समाप्ति, बहुत बढ़िया शुरुआत हम देख रहे हैं.
भूमि 11 मांडा की कुल मिलाकर 14 रन बिना किसी विकेट के। देखिए पहले 4 ओवर के लिए 20 मिनट का समय दिया गया है। एंड ऑफ द फर्स्ट ओवर व्हाट आई स्टार्ट फ्रॉम फ्लाइंग स्टार्ट फ्रॉम भूमि 11 मांडा। दोस्तों इस वक्त हमें ताडाली के ऐतिहासिक मैदान पर और खेला जा रहा है ग्रामीण और सिटी क्रिकेट का महासंग्राम धर्मराजा चषक। आप तक लाए राजा नगर सेवक किंग मेकर नगर सेवक नीलेश दादा चौधरी साहब। ऑर्गेनाइज किया खूबसूरत वड़ाल देवी स्पोर्ट्स क्लब ने और साथ रहा है BC4 के अध्यक्ष अमोल पाटिल का। चला फास्ट खेळा, मॅच बॉल आलाय. जैसी शुरुआत चाहिए थी कुणाल सर वैसी दी है यहाँ पे नौशाद ने। हो नक्कीच चारी जे फटके त्याच्या बॅटमधून आलेत त्याच्यावर त्याने धावा वसूल केल्यात. एक डबल, 3 चौकार त्याच्या बॅटमधून, कट शॉट, इम्प्रोव्हायझिंग स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले आणि त्याचमुळे नक्कीच वर्चस्व गाजवलंय पहिल्या ओव्हरमध्ये या टीम भूमि 11 मांडाकडून नौशाद अंसारीने. ऋतिक पाटिल को मोर्चे पे लगाया गया है। सामना करेंगे बल्लेबाज केतन भाकड़े। ये भी ज़बरदस्त ओपनर है। शॉर्ट थर्मैन डिपिश गली पॉइंट कवर घेरे में है, जबकि एक बैकवर्ड स्क्वायर लेग। ऑफिस डाम के बाहर रूम बना के खेलने की कोशिश, डिपिश गली में गेंद गई, 1 रन। तो चांगला इनकटर पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला बॉल आणि त्याचमुळे बॅकफुटला जाऊन कट केला. ऋतिक सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग करण्यासाठी सज्ज होते. नौशादला स्ट्रायकिंग एंडला आणलंय, ज्या नौशादने पहिल्या ओव्हरमध्ये चांगलीच एअर स्ट्राईक केली होती. 14 धावा वसूल केल्या होत्या बॅटिंग करत असताना. वेलकम वेलकम अँड सुस्वागतम दरम्यान या ठिकाणी आगमन होतंय ते म्हणजे या स्पर्धेचे प्रणेते सर्वे सर्वा भिवंडी इंजापूर शहर महानगरपालिकेचे वरिष्ठ नगरसेवक, भारतीय जनता पार्टीचे माजी गटनेते तसेच धर्मराजा ग्रुपचे सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्षक सन्माननीय निलेश दादा चौधरी साहेब यांचं आगमन झालेलं आहे. सर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम अँड सुस्वागतम. 15 for no wicket. This is the great start from भूमि 11 मांडा. तसेच भिवंडी इंजापूर शहर महानगरपालिकेचे वरिष्ठ नगरसेवक सन्माननीय हनुमान चौधरी साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम अँड सुस्वागतम. कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना, रिवर्स खेलना चाहते थे। ऋतिक भी बहुत ज़बरदस्त खिलाड़ी हैं, हलचल को पढ़ लिया फिर इनकटर किया। हो नक्कीच आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर सातत्याने प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट खेळत आलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे जबाबदारीने गोलंदाजी करत असताना. आणि पहिल्या 2 बॉलवर फक्त 2 धावा आल्यात या ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या दरम्यान. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्यात, दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 धावा. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 16 रन. या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय निलेश शेठ चौधरी यांचे ते आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. इलेक्ट्रॉनिक मीडिया भी हमसे जुड़ चुकी है, आपका भी स्वागत। ऋतिक ओ मन बना लिया था पल्लू खेलने का वाइट। देखिए नीलेश दादा चौधरी साहब का भी अंदाज बहुत ही ज़बरदस्त है। कल हमने देखा लाइट ग्रीन में वो थे, आज लाइट पिंक में है और पहले दिन लाइट क्रीम में थे। गेंदबाजी कर रहे हैं ऋतिक पाटिल। ये बड़ा नाम है ओपन क्रिकेट में भी और ग्रामीण क्रिकेट में भी। लेकिन भूमि 11 पिछले साल एकता प्रीमियर लीग जो हमारी थी उसको भी जीता था। फिर रिवर्स खेलने की कोशिश, छुड़ा लिया है तुमने जो रन को, चीकी सिंगल। लंबाईचा इशारा अंपायर कडून. एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल. भूमि 11 मांडाचा डगआउट. शांत चेहरे आहेत, त्यांना माहिती आहे सध्या तरी फलंदाजी चांगली सुरू आहे आपल्या टीमकडून. चांगला खेळ सध्या तरी रंगताना दिसतोय. चांगली बॅटिंग सुरू आहे आणि आमचा मान्यवर कक्ष आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत धर्मराजा सेवा संस्थेच्या वतीने धर्मराजा चषक 2024 मध्ये. सुमित मात्रे साहब यंगस्टर बिजनेसमैन, यंगस्टर युवा नेता, सम्राट खासदार सुरेश मात्रे और बालिया मामा के सपूत। इस मरतबा बोल्ड अराउंड द लेग्स, लगातार उसी तरह के शॉट
और काम तमाम होता हुआ इस वक्त नौशाद अंसारी का। मोठा ब्रेक थ्रू आणि अराउंड द लेग वेगाने टाकलेला बॉल लवकर ओळखलं आणि पडल्यानंतर बरोबर स्ट्रेट गेला, मिडल स्टिकला धडकलाय. फलंदाज नौशाद भरपूर वेळेला हा प्रयत्न त्याने केला परंतु त्याच्यामध्ये यश येत होतं. आता अपयश आलंय आणि विकेट मिळाली आहे ऋतिक पाटीलच्या खात्यामध्ये. नौशाद अन्सारी आउट. पहिला धक्का भूमी 11 मांडाला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 18. 18 for the loss of one wicket. Naushad, after departure of Naushad Ansari, the new man in Abhay Jaiswal. Abhay Jaiswal, one of the great player. 18 रन 1 विकेट. दर्शक अब बढ़ते हुए, चाम बढ़ गया है, ग्लैमर बढ़ गया है और मौसम भी बहुत ही सुहाना है. हल्की ठंडी हवा चल रही है. हॉट क्रिकेट देख रहे हैं दो बड़े नाम के बीच में. नीलेश दादा चौधरी साहब, हनुमान साहब और हमारे साथी कमेंटेटर डॉक्टर गवली सर हैं वहाँ. यस, दरम्यान या ठिकाणी आगमन झालेलं आहे ते म्हणजे सन्मान राजेश दादा चौधरी साहेब. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपल्याशी विनंती आपण मान्यवर कक्षामध्ये यायचे. राजेश दादा चौधरी साहेब, वेलकम एंड सुस्वागतम. बैकफुट पे जाके फोर्स किया था गेंद को. 1 रन पूरा मिड ऑन पे गेंद को उठाया. खाता खुला अभय जायसवाल का और कुल स्कोर 19 रन 1 विकेट. टॉस हार के पहले बल्लेबाजी कर रही है भूमि 11 मांडा. अगली 2 टीमों को तैयार रहना है. वाइड घोषित किया है. भूमी 11 बोरशेती बी आणि जगमाता केळवे या दोन्ही टीमच्या कर्णधारांनी संपर्क साधायचा आहे. लवकरात लवकर लगेचच टॉस केला जाईल. भूमी 11 बोरशेती बी आणि जगमाता केळवे. अर्जुन बांगर, आपको तुरंत ही कमेटी से कांटेक्ट करना है. इस ओवर में ऋतिक पाटिल कमाल की बॉलिंग कर रहे. कदमों का इस्तेमाल, निकल के की कोशिश. बल्ले का अंदरूनी सिरा लगा था वहाँ पर और 1 रन आता हुआ. कमाल का ओवर खत्म किया ऋतिक पाटिल ने और कुल मिलाकर पहले ओवर में जहाँ फ्रंट फुट पे थी पीछे ढकेल दिया भूमि 11 मांडा को. 21 रन 1 विकेट. मैच बढ़ा है और 3 ओवर के लिए आपके साथ माइक्रोफोन को लीड कर रहे हैं मिस्टर IPL कुणाल दाते सर. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 21 धावा झाल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या. सेकंड ओव्हरमध्ये फक्त 7 धावा खर्च केल्यात. 1 विकेट घेतली आहे ऋतिकने. 6 धावा बॅटने आला. 1 लेग बायच्या स्वरूपात रन आली आणि चांगली गोलंदाजी राहिली आहे. सेकंड ओव्हरच्या दरम्यान 5 षटकांची लढत. यानंतर भूमी 11 बोरशेती आणि जगमाता केळवे या 2 टीमच्या दरम्यान यानंतरचा सामना रंगेल. सध्या तुम्ही पाहताय शांताबाई लडकू प्रतिष्ठान वडवली बी विरुद्ध भूमी 11 मांडा. लक्षात घ्या 11 मिनिटं तुम्ही घेतलेली आहेत. कॅप्टन कमलेश पहिल्या 2 ओव्हरसाठी 20 मिनिटांमध्ये जर तुमची 4 षटकं कंप्लीट झाली नाही तर एक एक्स्ट्रा प्लेअर तुम्हाला 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये सजवावा लागेल. त्याची माहिती आम्ही तुम्हाला प्रत्येक ओव्हर नंतर देऊ. 11 मिनिटं तुम्ही घेतलेली आहेत पहिल्या 2 ओव्हरसाठी. ओव्हर नंबर 3 मध्ये कमलेश पाटील तयार. पहिलाच बॉल काय फोर्स केलाय, मिड विकेटला फेकलाय बॉल. 6 धावांसाठी धर्मराजा चषक षटकार. गजब का शॉट, भिंगड़ी स्ट्रोक है. आइए देखते हैं क्या गजब का शॉट खेला है. जैसे ही गेंद कमलेश के हाथ से छूटी, ये देखिए अराउंड ही ऑफ स्टंप स्वंग कर दिया. भिंगड़ी शॉट, गेंद को पंख लगा दिए. 6 रन. कडक बेधडक फटकेबाजी सध्या तरी सुरू झाली आहे. कमलेश आल्या आल्या स्वागत केलंय. पहिल्या ओव्हरमध्ये देखील कमलेशने 14 धावा खर्च केले होते. याही ओव्हरची सुरुवात षटकाराने होते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 27 धावा. धर्मराजा चषक तुम्ही पाहताय. या स्पर्धेचे प्रणेते अध्यक्ष संस्थापक धर्मराजा सेवा संस्थेचे निलेश हरिचंद्र चौधरी साहेब. यस, दरम्यान या ठिकाणी आगमन होत आहे ते म्हणजे भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका आणि आज खऱ्या अर्थाने हळदी कुंकू हा जो कार्यक्रम याच्या आयोजक सन्माननीय अस्मिताताई राजेश चौधरी यांचं आगमन झालेलं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम एंड सुस्वागतम. इस बीच ऑन साइड पे खेल के 2 रन लिए हैं. देखिए हमारे साथी कमेंटेटर राहुल भोईर वॉइस ऑफ मानेरे भी
हमारे बीच पहुंच चुके हैं, आपका स्वागत है। आज देर रात मेरे साथ रहेंगे, लगभग सुबह कल 3:15 बजे थे, पहले दिन 4:30 बजे थे, आज लग रहा है 5 बज जाएंगे। 29 परत आज एक वेळा खरं तर स्लॉक करण्याचा प्रयत्न डीप मध्ये फिल्डर आहेत. एक रन इथे कंप्लीट होईल. दुसरा धावेचा प्रयत्न नाहीये. सिंगल मिळेल. सिंगल नंतर टीमची धावसंख्या 30. आज खरं तर दुग्ध शर्कराचा योग येणार आहे, कारण दोन दिग्गज कलाकार ज्यांना अजय अतुल म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. सन्नी संते तसेच प्रशांत भोईर आणि वाटेला रस्त 2 कारण गणपती जेव्हा असतो ना तेव्हा कार्यक्रम आपण पाहतोय आणि गणपतीमध्ये खास करून जी गाणी गायली जातात ते एक आगळावेगळा अंदाज बघायला मिळेल आणि त्याचं औचित्य साधून हळदी कुंकू समारंभ आणि याच्या अर्थात आयोजक आहेत सन्माननीय सौ अस्मिताताई राजेश चौधरी, विद्यमान नगरसेविका भिवंडी इंजापूर शहर महानगरपालिका, व सन्माननीय सौ दक्षताताई निलेश चौधरी या समाजसेविका. काय फटकेबाजी सध्या सुरू आहे. परत एक वेळा मागचा पाय वाकवत असताना स्लॉक केलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा मिळताना दिसतात. या ओव्हरमध्ये हा दुसरा षटकार ठोकला गेलाय. गोलंदाज कमलेशच्या विरुद्ध आणि अभय जयस्वारच्या बॅटमधून हा सिक्सर. खरबूजे को देख के तरबूजा भी रंग बदल रहा है। जहां बाकड़े ने सिक्सर लगाया, अब जयसवाल लगा रहे हैं। देखिए अटैक किस पे किया है, कमलेश पाटिल पे। मजबूत कड़ी पे जब आप अटैक करते हैं तो बाकी की कड़ियाँ खुद ब खुद खुल जाती है, और लोहा गर्म हो तो ही हथौड़ा चलाना चाहिए। टॉससाठी संपर्क साधायचा आहे. बोरशेती बी आणि केळवे संघ यानंतरचा सामना आपल्या समोर रंगताना दिसेल. तिसरं षटक सध्या सुरू आहे. कमलेशचा खरपूस समाचार. उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या थोडासा खाली लागतोय, कडेला लागतोय, तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल. सिंगल मिळते. टीमची धावसंख्या सिंगलने. स्कोर बोर्डवर 37 लॉस ऑफ 1 विकेट. टीम भूमी 11 मांडा. काय खेळ केलाय भूमी 11 मांडाने. सुरुवातच धडाक्यात केली. पहिल्या ओव्हरमध्ये 14, त्याच्यानंतर 7 आल्या, परंतु या ओव्हरमध्ये सध्या धुवाधार फलंदाजी सुरू आहे कमलेशच्या विरुद्ध भूमी 11 मांडाच्या फलंदाजांकडून. कुणाल आई थिंक 61 ऑफ द फाइटिंग टोटल। आणि तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न इथे नक्की दिसतोय, कारण तिसरं षटक सुरू आहे. ओ स्लॉट मध्ये स्ट्रेट मारलाय. फिल्डर आहे तिथे. जजमेंट चांगला आणि तेवढाच दर्जेदार झेल. फलंदाज बाद होतोय. तिसरं षटक संपलंय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर दुसरा धक्का बसतोय भूमी 11 मांडाला. 37 धावा त्यांनी केल्यात आणि आता वेळ झाली आहे ड्रिंक्स ब्रेकची. तीन ओवर की समाप्ति पे 37 रन बने, 2 विकेटें गिरी है भूमि 11 मांडा की, जो करंट रन रेट है 12.33। अगली 2 टीमों को आखिरी ऑफिशियल कॉल है भूवी 11 बोरशीती बी और जग माता केलवे। दोनों कैप्टन से रिक्वेस्ट है, केलवे के कैप्टन आ चुके हैं, बोरशीती के कैप्टन अर्जुन बांगर, मेरी आवाज़ सुन रहे हो, आपको तुरंत कांटेक्ट करना है। मिड इनिंग में टॉस रहेगा। 3 ओवर समाप्त हो चुके हैं। बोरशीती के कैप्टन अर्जुन बांगर जागमाता संघ इथे उपस्थित झालेला आहे आमच्या बरोबर कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. चला लवकरात लवकर टीम बोरशेती बी आपण देखील संपर्क साधायचा आहे. मिड इनिंग मध्ये टॉस केला जाईल. चला तर सामन्याकडे वळूया. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 37ला 2 अशी परिस्थिती आहे. भूमी 11 मांडाची खूपच चांगली सुरुवात दिली आणि त्याच्यानंतर तिसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर विकेट गमावली आहे.
तर 15 मिनिटं झालेले आहेत 3 ओव्हरसाठी. टोटल 18 मिनिटं, 3 मिनिटं मायनस झालेत विकेटसाठी. ओव्हर नंबर 4. पाईपलाईन एन कडून गोलंदाज सज्ज होतोय. शुभम आलाय गोलंदाजीसाठी. थोडासा शरीरापासून दूर खेळलेला फटका डीप मध्ये फिल्डर आहे. 1 रन इथे कंप्लीट होईल. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 38 धावा, 38. लॉस ऑफ 2 विकेट. Not a very good stroke. He played way from his body. Finally, toe of the bat and rose to wideish long off. अशोक आता स्ट्रायकिंग एंडला. न्यू बॅटर आहे अशोक. अभय जयस्वाल चांगली फलंदाजी करतोय. एक उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधून आलाय आणि इथून धावसंख्येला आकार द्यावा लागेल. 50-55च्या आसपासचं टार्गेट सेट करावं लागेल. 38 धावा झाल्यात. अजूनही 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अशोक सध्या स्ट्रायकिंग एंडला. नॉन स्ट्रायकिंग एंडला अभय जयस्वाल खेळतोय भूमी 11 कडून. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये फिल्डर जाईल आणि कवसला हा झेल इथे पकडल्या फलंदाज बाद. खराब शॉट था वहाँ पे अशोक एड़े का. कहते हैं कि खुद को एड़ा बना दिया, लालच में आ गए, दूर से खेला पंच जो जाल बिछाया था उसमें फंस गया अशोक. अब पलटवार शुरू होता हुआ यहाँ पे टीम वडावली बी का. बॅक टू बॅक विकेट चाललेत. दबाव परत एक वेळा भूमी 11 मांडा या टीमवर येतोय. सन्माननीय सुजाताताई पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम अँड सुस्वागतम. सन्माननीय अस्मिताताई राजेश चौधरी यांच्या वतीने मी आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. वेलकम अँड सुस्वागतम. धर्मराजा चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. हमारे बीच इस वक्त दिव्याताई समीर पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. इलेक्ट्रॉनिक मीडिया हालात हजरा भिवंडी तालुका के आप जिस पे देखते हैं सच की आवाज़ संदीप गुप्ता जी हैं, उनका हम हार्दिक स्वागत करते हैं. मानस सरोवर वतील सन्मानित उज्ज्वलाचं सुद्धा आगमन झालेलं आहे. उज्ज्वलाताई पाटील आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेलकम. ओ बॅटचा स्विंग चांगला आहे. फिल्डर आहे तिथे. परत एक वेळा चांगलं जजमेंट. आणखीन एक धक्का. बॅक टू बॅक विकेट शुभमच्या खात्यामध्ये. खूप चांगला झेल टिपलाय डीप मध्ये कल्पेशने. फलंदाज बाद. आज हळदी कुंकू समारंभ आहे आणि त्या निमित्ताने आज कित्येक मान्यवर महिला वर्ग आज मान्यवर कक्षामध्ये उपस्थित झाले आहेत. पुन्हा एकदा सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. या स्पर्धेचे प्रणेते बोरशीती के कॅप्टन लास्ट सन्मान्य ऑफिशियल कॉल निलेश दादा है चौधरी साहेब तसे वरालदेव स्पोर्ट ताडाली यांच्या वतीने, तसेच सन्मानित सौ अस्मिताताई राजेश चौधरी, तसेच सन्मानित सौ दक्षताताई निलेश चौधरी यांच्या वतीने सगळ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आप देख रहे हैं धर्म राजा चषक जिसकी की शुरुआत हुई थी 26 तारीख को मेगा फाइनल खेला जाएगा. 30 तारीख को कई अट्रैक्शन है. 48 ग्रामीण की टीमें एक गांव एक गट सारे थाना ज़िला रायगढ़ और पालघर से आई है और साथ ही साथ भिवंडी तालुका की टीमें BC4 की 9 टीमें इसमें किस्मत आजमा रही है. राजा नगर सेवक किंग मेकर का ये शो है. नीलेश दादा चौधरी साहब. परत एक वेळा बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता आणि सातत्याने हे प्रयत्न झालेत. विकेट्स त्याच्यामध्ये गमावल्या. शुभमचं मी कौतुक करेन. शुभमने नक्कीच पलटवार केलाय. ओव्हर नंबर 4 मध्ये डेथ ओव्हरमध्ये दबाव चांगला बनवलाय. फलंदाजी करत असताना भूमी 11 मांडा या टीमवर 3 ओव्हरमध्ये खूप चांगल्या खेळ इथे पाहायला मिळाला. 3 ओव्हरमध्ये 37 धावांची खेळी पाहायला मिळाली, परंतु त्याच्यानंतर या ओव्हरमध्ये पूर्णपणे शांत ठेवलंय फलंदाजांना. अभयकडून अपेक्षा आता जास्त वाढल्यात. अभयच्या बरोबरीने सध्या खेळण्यासाठी मैदानामध्ये संकेत. अभय जयस्वाल आता स्ट्रायकिंग एंडला. शुभम पाटील. मान्यवरांचं आम्ही आणखीन एक चांगला बॉल. स्वागत आणि सन्मान सुद्धा करणार आहे. गौरी गुप्ता मान्यवर कक्षामध्ये आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. नितेश दादा एनकर आपण आपले शुभ असते यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे.
हवेत आहे बॉल, जास्त उंची गाठली आहे, स्क्वेअर लेग मधून फिल्डर येतोय, प्रयत्न चांगला आहे रुपेशचा. आणखीन एक धक्का बसतोय भूमी 11 मांडाला. या ओव्हरमध्ये 3 धक्के दिले शुभम पाटीलने आणि एकाएकी डाव बदललाय. 39 धावा स्कोर बोर्डवर आणि फलंदाज बाद झालेत आतापर्यंत 5. कॉमेंट्री बॉक्स आपणास 1-2 मिनिटे मी थांबवतोय. कॉमेंट्री बॉक्स, कारण स्वागताने सन्मान केलं जाणार आहे. यस गवली सर, आप सत्कार ले सकते हैं. सिर्फ स्कोर कह रहा हूं मैं, इस वक्त स्कोर है भूमि 11 मांडा का 39 रन 5 विकेटों के नुकसान पे. यस, कारण स्वागत आणि सन्मान या ठिकाणी सर्वप्रथम केला जाईल तो म्हणजे युवा आणि एक डॅशिंग नेते, तसेच ग्रामपंचायत मानकुळीचे माजी उपसरपंच, तसेच सन्माननीय खासदार सुरेशजी म्हात्रे साहेब अर्थात सुरेशजी बाळमामा यांचे सुपुत्र सन्माननीय सुमित सुरेश म्हात्रे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी या स्पर्धेचे प्रणेते शिल्पकार सन्माननीय निलेश दादा चौधरी साहेबांना करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. पाहू शकता आपण मान्यवर कक्षामध्ये युवा आणि डॅशिंग अंदाज असलेले नेते सन्माननीय सुमित सेठ म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान करतायत या स्पर्धेचे शिल्पकार प्रणेते सन्माननीय निलेश दादा चौधरी साहेब आपल्या शुभ हस्ते. कमाल की पहली गेंद थी, डॉट. बोरशीती के कैप्टन अर्जुन मांगर इस मरतबा बल्ले के अंदर लगी है, शॉर्ट फाइन लेग पे गई है, 1 रन और आता हुआ. स्कोर है भूमि 11 मांडा का 40 रन 5 विकेट. शुरुआत बहुत ज़बरदस्त रही थी. पहले ओवर में 14 आए थे, उसके बाद वडावली बी ने पलटवार किया, फिर महंगे साबित हुए कमलेश, लेकिन फिर चौथे ओवर में पलटवार. त्यानंतर मान्यवर कक्षामध्ये यापूर्वी ज्यांचं आगमन झालेलं आहे सन्माननीय श्री प्रतिराज पिंगल साहेब, जी युवा उद्योगपती आहेत. मी सन्माननीय हनुमान चौधरी साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करा. भिवंडी इंजापूर शहर महानगरपालिकेचे एक वरिष्ठ नगरसेवक हनुमान चौधरी साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते प्रतिराज पिंगल साहेब जे युवा उद्योगपती आहेत त्याचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. नीचे गेंद रही थी और फ़हीम इदरीसी को बीट करते हुए पहुंची थी विकेट कीपर के पास. बॉलर बैक ड्राइव, लॉन्ग ऑफ के खिलाड़ी पहुंचे, 1 रन. हालांकि डेथ ओवर सबके काम बस का नहीं रहता, लेकिन कमाल की बॉलिंग कर रहे हैं जयेश पाटिल. अभी तक केवल 2 रन 4 गेंदों पे दिए. शुभात धुमाल हमसे जुड़ चुके हैं, राहुल भोईर भी जुड़ चुके हैं. आलिमगडचे मनोहर मामा यांचं स्वागत आणि सन्मान नितेशदादा एनकर आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. आलिमगड गावचे मनोहर मामा खींच के मारना चाहते थे, गेंद रुक कर आई थी. यही कारण था कि शॉट में नहीं था दम, रन मिले कम. एक लम्हे लग रहा था कि 60 के करीब टोटल जा रहा है. क्रिकेट में चीज़ें बदलने में समय नहीं लगता है. सिर्फ 42 हुए और 1 गेंद बची है. उसके बाद हम आपको लिए चलेंगे सीधा वीआईपी डाइस पे डॉक्टर गवली सर के पास. इम्प्रोवाइज तरीके से खेलने की कोशिश, रन पूरा हुआ है, 1 ही रन बना है लेग बाय. तो कुल मिला के भूमि 11 मांडा ने अपने निर्धारित 5 ओवर में शुरुआत अच्छी के बाद लड़खाती बारी 43 बनाए और टीम शांताबाई लड़कू प्रतिष्ठान वडावली बी के सामने 44 का लक्ष्य. चलते हैं डॉक्टर गवली सर के पास. खूप खूप धन्यवाद. यानंतर आपण एक टॉस होणार आहे, नाणेफेक होईल. दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. नेक्स्ट मॅच
गौली सर, थोड़ा आपको रुकने होगा क्योंकि बुरशीती बी के कैप्टन नहीं पहुंचे। भूई 11 बुरशीती बी के, जबकि जागमाता केलवे के कैप्टन हमारे बीच में है। अर्जुन बांगर, बार बार आपके नाम का अनाउंसमेंट हो रहा है। इट्स ओवर टू यू डॉक्टर गवली सर. यस, आज कित्येक मान्यांची मान्य आली VIP कक्षामध्ये आणि आज जो कार्यक्रम करायचा आहे तो म्हणजे समारंभ, हळदी कुंकू समारंभासाठी खास करून कित्येक मान्यवर महिला या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि आमच्या कार्यक्रमाच्या आयोजक आहेत अर्थात सन्मानित सौ अस्मिताताई राजेश चौधरी, भिवंडी इंजापूर शहर महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका, तथा सौ दक्षताताई निलेश चौधरी समाजसेविका यांच्या वतीने सर्व मान्यवर महिलांचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. गवली सर, आपको टॉस लेना है. यस सर. मुकाबला होने जा रहा है भूई 11 बुरशीती बी और जाग माता केलवे के बीच में. जाग माता केलवे बनाम भूई 11 बुरशीती बी. 3 बी टीमें आगे बढ़ गई, आपको पता चाहिए. गोरसई बी, भावाले बी और भादौड़ बी, जबकि गोटेगर बी बाहर गई है. आज बुरशीती बी खेल रही है. भूवी 11 बुरशीती बी और जागमाता केलवे. कमेंटेटर राहुल भोईर, आपको कमेंट्री बॉक्स में आना है. कमेंटेटर राहुल भोईर, वॉइस ऑफ मानेरे. दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. बॉम्बे कॉटन क्षेत्रातील फार मोठं नाव भूमी 11 बोरसेती बी आणि जगमाता कळवे. मी मान्यवर कक्षामध्ये उपस्थित युवा आणि डॅशिंग नेते तसेच गुंदरी गावचे माजी उपसरपंच सन्माननीय सुमित शेठ म्हात्रे साहेबांना विनंती करणार आहे. तसेच युवा नेते पृथ्वीराज साहेबांना विनंती करणार आहे की आपल्या उपस्थितीत टॉस होईल. सुमित शेठ म्हात्रे साहेब, आपल्या शुभ हस्ते टॉस होईल. पाच षटकांची मॅच असणार आहे. जगमाता केळवे कॅप्टन सिद्धेश, खूप खूप स्वागत आहे. त्याचबरोबर बोरसेती भावेश विषय, खूप खूप स्वागत आहे. खूप दूरचा प्रवास करून आलेले आहेत. आमचे मान्यवर येतात सन्माननीय सुमित शेठ म्हात्रे साहेब, एक युवा डॅशिंग नेते सन्माननीय बाळ्या मामा, भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार यांचे सुपुत्र. वेलकम सुमित शेठ म्हात्रे साहेब, आपलं खूप खूप स्वागत आहे टॉस बॉक्समध्ये. नितीन दादा, आपलं सुद्धा स्वागत आहे. युवा डॅशिंग आज युवा उद्योजक, आपलं सुद्धा स्वागत आहे. कॉईनची तुम्हाला माहिती द्यावी लागणार आहे, कारण एक बाजू जी आहे धर्मराजा चषक 2024 आणि या स्पर्धेचे प्रणेते सर्वेसर्वा सन्माननीय निलेश दादा चौधरी साहेब, आणि दुसरी बाजू या स्पर्धेचे आयोजक वरालदेव स्पोर्ट ताडाळी. दोन बाजू आहेत, दोन्हीचं एकच एक नामनिर्देशन आपण करायचं आहे. 5 षटकांची मॅच असणार आहे. सुमित शेठ म्हात्रे साहेब, आपल्या शुभ हस्ते टॉस होईल. कॉलिंग बोरसेतीचे कॅप्टन वरालदेव ताडाळीचा कॉल आहे तुमचा. मात्र आलेले धर्मराजा चषक सुमित शेठ म्हात्रे साहेब, आपलं खूप खूप आभार. आपण खरं तर टॉससाठी आलात, पण पुन्हा एकदा म्हणजे मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. नितीनजी, आपण सुद्धा, पृथ्वीराजी, आपण सुद्धा एकदा आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. थोडीशी आपण चर्चा करूया. जगमाता केळवे, जागमाता केळवे पालघर परिसरातील हा संघ आहे. नामांकित त्या भागात सुद्धा खूप चांगले संघ आहेत, भरपूर संघ आहेत. चांगले क्रिकेट खेळायला मिळतं, मोठ्या प्रमाणात क्रिकेट. पालघर प्रीमियर लीगला आम्ही विसरू शकणार नाही आहे. कसं वाटलं मैदानात प्रवेश केल्यानंतर? महाराष्ट्रातील एक नामवंत स्पर्धा आहे धर्मराजा चषक 2024. नक्कीच खूप चांगलं वाटलं आहे आणि ग्राउंडसुद्धा एकदम अप्रतिम आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग.
फ्लड लाईटमध्ये मॅच होणार आहे, क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे या पाठीमागे काय उद्देश आहे? असं तर काही नाही, पण म्हणजे आमच्याकडे बॅट्समन आहेत तर आम्ही चेस कमीत कमी धावांवर त्यांना थांबवायचा प्रयत्न करू आणि चेस करण्याचा प्रयत्न करू. फलंदाजीवर जास्त विश्वास दिसतोय चेसिंग करण्यासाठी. हो बॅट आणि बॉलचा संघर्ष प्रेक्षकांना नक्कीच बघायला मिळेल. हो नक्कीच. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. आपण थांबायचं आहे. बोरशेती संघ सातत्याने या परिसरात खेळताना दिसतोय, चांगली कामगिरी सुद्धा करताना दिसतोय. जर आपण टॉस जिंकला असता तर निर्णय काय घेतला असं? बॅटिंग घेतली तुमच्या मनासारखं झालेलं आहे. मग काय स्ट्रॅटेजी असणार आहे? साधारण किती धावा सेफ असतील जेणेकरून तुम्ही विजय संपादित करू शकता? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू आम्ही. बॅटिंग लाईनअप पूर्ण असणार आहे, संघ पूर्ण असणार आहे की कोणाची की उणीव असेल? नाही, पूर्ण संघ आहे. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहे. मित्रांनो, यानंतरची मॅच होणार ती जगमाता केळवे विरुद्ध बोरसेती. जगमाता केळवे संघ कॅप्टनने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि बॅटिंग करण्यासाठी जे आमंत्रित केलेलं आहे ते अर्थात भुवी 11 बोरसेती बी या संघाला. दोघांना खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. जाऊया आपण लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद डॉक्टर गौरजी सर. ऋतिक पाटिल अपना क्लास बता रहे हैं, 2 चौके लगा चुके हैं बैक टू बैक, और जगन पाटिल ने भी साथ जुटाई थी. मैंडेटरी पावर प्ले में गेंदबाजी को आए हैं, रिस्क लिया, वहाँ पर रिस्क वहीं लेता है जो बहादुर रहता है. रिस्क हो या इश्क हो, बहादुरों का काम. खींच के मारा है, पुल है, पीछे खिलाड़ी हैं, देखते रह गए. चौकों की हैट्रिक. व्हाट अ प्लेयर इज कुणाल. बॅक टू बॅक फटके येतात. ऋतिक पाटीलच्या बॅटमधून गोलंदाजीसाठी आला, तिथून चांगली कामगिरी केली आणि आता फलंदाजीसाठी आल्यानंतर चांगला खेळ सध्या सुरू आहे. यस, वेलकम अँड सुस्वागतम. दरम्यान या ठिकाणी आगमन झालेलं आहे ते म्हणजे आयोजक यांचा आहे हळदी कुंकू समारंभ. सन्माननीय सौ दक्षताताई निलेश चौधरी यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम. कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं ऋतिक पाटिल. बैकफुट पे गए, क्रैकिंग कवर ड्राइव, लॉफ्टेड, बंदूक की गोली की तरह गेंद एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर. 4 पे 4 चौके लगा चुके हैं ऋतिक पाटिल, और इनकी बल्लेबाजी को देख के लगता है कि बुटीक में भी इस तरह का कलेक्शन नहीं होगा जिस तरह उनके शॉट का यहाँ पे सिलेक्शन है. कमाल की बल्लेबाजी. बहुत महंगे साबित हुए जगन पाटिल. पहले ओवर में 23 रन दे डाले. आधा मैच तो यहीं खत्म हो गया है. हो, 44 करायचे आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये 23 धावा आल्यात आणि 3 ओव्हरला 37 धावा केल्यानंतर त्याच्यानंतर पूर्णपणे बॅकफुटला गेला भूमी 11 मांडाचा संघ. थोड्याच वेळात हळदी कुंकू समारंभ देखील इथे संपन्न केला जाईल. येस, मॅच सुरू राहील आणि स्वागत आणि सन्मान सुद्धा सुरू राहील, कारण खेळाबरोबर अतिथी देवो भव, कारण मान्यवर येतात त्यांचं स्वागत सन्मान या ठिकाणी केलं जाईल. सर्वप्रथम सुरेशजी गडा यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी नितेशदादा एनकर आपणास करतो. आपण करायचं आहे सर्व स्वागत आणि सन्मान करण्यासाठी मी नितेशदादा एनकर, त्यानंतर आमचे ॲडव्होकेट कल्पेशजी ठाकूर, त्यानंतर संदीपजी बजागे त्यांना विनंती करणार आहे की आपण मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. सर्वप्रथम सुरेशजी गडा. मरता क्या ना करता फ़हीम इदरीसी को बुलाया गया है. सामने की ओर से पाइपलाइन एंड की तरफ से आए हैं. त्यानंतर ॲडव्होकेट कल्पेशजी ठाकूर, आपण आपल्या शुभ हस्ते मनसुख भाई यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. फ़हीम इदरीसी सामना करेंगे विशाल पाटिल. बैकफुट पे गए, पंच किया है, वेकेंट एरिया है, लगभग बैकफुट पंच खेला, गेंद कवर पॉइंट बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए. मागच्या 5 बॉलवर 5 चौकार आलेत. मागच्या 5 बॉलवर 20 धावा वसूल केल्यात. सध्या तरी टीम वडवली बी ने शांताबाई लडकू प्रतिष्ठान वडवली बी च्या त्यानंतर खात्यामध्ये आता धावा आहेत संदीपजी 27. बजागे, आपण आपल्या शुभ हस्ते तुषारजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. लैप स्वीप करने की कोशिश, बल्ले पे पूरी तरह नहीं आई, लुढ़क कर पहुंची, फम्बलिंग किया है डीप में, डायरेक्ट थ्रो लगा है और अंपायर चले तीसरे अंपायर की तरफ. अच्छा थ्रो पहुंचा था, वहां पर सत्कार सम्मान होता हुआ तीसरे अंपायर की मदद ली गई है ऑनफील्ड अंपायर ने. त्यानंतर संजयजी मदने यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. नितेशदादा एनकर, आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. दरम्यान या ठिकाणी आगमन झाले ते सन्माननीय सौ योगिताताई महेश पाटील, विद्यमान नगरसेविका
भिवंडी इंजापूर शहर महानगरपालिका आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर सन्माननीय सौ दीपालीताई दिनेश पाटील विद्यमान नगरसेविका भिवंडी इंजापूर शहर महानगरपालिका आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय श्याम रामू चौधरी यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर संदीपजी बजागे आपण आपल्या शुभास्ते भगवानजी चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. आज मान्यवरांची मांदियाळीने एकमेव स्पर्धा अशी आहे की या ठिकाणी मान्यवरांची मांदियाळी प्रेक्षकांची तुफान गर्दी आणि व्यासपीठावर सुद्धा मान्यवरांची मांदियाळी बघायला मिळते. आज विशेष करून हळदी कुंकू समारंभ जो आहे यासाठी मोठ्या संख्येने आमच्या मान्यवर महिला वर्ग उपस्थित झालेले आहेत. आमच्या व्ही आय पी कक्षामधील मान्यवरांचं स्वागत सन्मान झाल्यानंतर आम्ही लगेच खाली वळणार आहोत. आमच्या मान्यवर महिला खास या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत हळदी कुंकू समारंभासाठी. त्यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान आयोजिका ज्या आहेत हळदी कुंकूच्या आज सन्मानित सौ अस्मिताताई राजेश चौधरी यांच्या शुभ हस्ते स्वागत सन्मान करण्यात येईल. आपण त्यानंतर वळणार आहोत विकासजी चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान ॲडव्होकेट कल्पेश ठाकूर आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. विकासजी चौधरी तीसरे अंपायर को पूछा है, बहुत ही करीबी निर्णय है, अंपायर लगातार देख रहे हैं. त्यानंतर चंद्रकांतजी चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. चंद्रकांतजी चौधरी बाळा चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त्यानंतर चंद्रकांतजी चौधरी यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. नॉट आउट. सुभाष धुमाळ सुद्धा आमच्यासोबत जोडले जात आहेत कॉम्प्युटर कमेंटेटर. 29 रन बिना किसी विकेट के. कमाल का परफॉर्मेंस है आज शांताबाई लटकू प्रतिष्ठान वडावली बी का. त्यानंतर गौरीशंकर गुप्ता यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान करायचं आहे. गौरीशंकरजी गुप्ता. फहीम इदरीसी सामने से आते हुए विशाल पाटिल के लिए रिवर्स खेलने की कोशिश, बोल्ड कर दिया वहां पे फहीम इदरीसी ने. पहला झटका. खराब शॉट खेल के आउट हुए वहां पर विशाल पाटिल, लेकिन स्कोर बहुत अच्छा है. 29 रन 1 विकेट. त्यानंतर श्यामजी चौधरी गौरीशंकरजी गुप्ता यांचं स्वागत आणि सन्मान करायचं. संदीपजी बजागे आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. त्यानंतर श्यामजी चौधरी मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आहेत त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. नितेश दादा आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. नितेश दादा अँकर आपण आपल्या शुभ हस्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. नए बैटर मैदान में आए हैं कमलेश पाटिल. त्यानंतर जयेशजी चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान संदीपजी बजागे आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. कमाल के किलर स्ट्रिक खिलाड़ी हैं कमलेश पाटिल. सतीशजी चौधरी. फहीम इदरीसी सामने की ओर से आते हुए कमलेश पाटिल के लिए 29 रन 1 विकेट. हुक करना चाहते थे, वाइट. गरीबी में आटा गीला कर रहे हैं फहीम इदरीसी. त्यानंतर अमोलजी चौधरी यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. ॲडव्होकेट कल्पेशजी ठाकूर आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. 30 रन 1 विकेट. लक्ष्य है सामने केवल 44 का.
इदरीसी की गेंद बैकफुट पे गए, कट किया है, हालांकि शॉट उतना अच्छा नहीं, गेंद गैप में ट्रैवल हो रही है, तेज आउटफील्ड है, गेंद पॉइंट बाउंड्री के बाहर, 4 रन। त्यानंतर मान्यवर कक्षामध्ये योगेशजी टावरे आहेत, त्यांचंही स्वागत आणि सन्मान करायचा आहे. कल्पेशजी आपण आपल्या शुभ हस्ते करायचा. चौकों की झड़ी लगा दी है यहाँ पे वडावली भी ने, 6 चौके अब तक आए और एक सिक्सर आया है। फहीम इदरीसी स्विंग करना चाहते थे, इन दी ईयर बीट किया, वहां पे बढ़िया वापसी, तीखा जवाब। रविकांतजी चौधरी मान्यवर कक्षामध्ये आहेत, त्यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. संदीपजी बजागे आपण आपल्या शुभ हस्ते रविकांतजी चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. 34 रन 1 विकेट। फहीम इदरीसी सामने की ओर से आते हुए कमलेश पाटिल के लिए बढ़िया ड्राइव, हाफ वॉली पे लेकर कवर के बाईं ओर से गेंद डीप एक्स्ट्रा कवर में पहुंची है, 1 रन, 35 पे पहुंचा है स्कोर। दो ओवर की समाप्ति, रन बने 35, विकेट गिरा है एक। शांताबाई लटकू प्रतिष्ठान वडावली बी का, यहां से 18 गेंदों में केवल 9 रन चाहिए। खेल की शुरुआत होती हुई अगला मुकाबला भूई 11 बोरशीती बी बनाम जागमाता केलवे। टॉस को जीता है केलवे ने और बोरशीती को बल्लेबाजी की दावत दी है। आजकल बी टीमों का ज़माना है, घोड़सई भी, वडावली भी, भादौड़ भी, साथ ही साथ गोटेगर भी, भावाले भी, अब बोरशीती भी आई है। 35 रन 1 विकेट। गेंदबाजी के लिए केतन को बुलाया गया है, केतन भाकड़े मोर्चे पे लगाए गए हैं। इनसाइड आउट खेला है, गजब का स्ट्रोक है, लॉफ्टेड ड्राइव है गैप में, अब जाकर फील्डर पहुंचे हैं, अच्छी फील्डिंग, बढ़िया क्रिकेट मेडल में इनसाइड आउट खेला था, 1 रन और आता हुआ यहाँ पर वडावली बी के खाते में। ये जो रिप्ले आ रहा है बिल्कुल इंटरनेशनल क्लास का, टेनिस क्रिकेट में सबसे पहले यूटिलाइज किया था इस रिप्ले को प्रिंस मोहित द्वारा 10 PL जो सूरत में हुआ था। ये देखिए बिल्कुल इंटरनेशनल क्लास। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 36 पे पहुंचा है। अच्छी गेंद इन दी एयर बीट किया वहां पे ऋतिक को, पहली डॉट गेंद के लिए 4 गेंदों में 4 चौके लगा चुके हैं। ये हमारी सभी सम्मान्य महिलाओं को दिखाया जा रहा है। सभी का हार्दिक स्वागत है राजा नगर सेवक नीलेश दादा चौधरी की तरफ से। इस मर्तबा खींच के मारा है, ये चाबुक शॉट है, चला गया बाहर, 6 रन। रुक के गेंद आई थी, ऐसा लग रहा है कि ऋतिक पाटिल के पास काफी समय है। दरम्यान सन्मान्य सौ कल्पिताताई नितेश अनकर यांचं आगमन झालेलं आहे, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तसेच पिंपळनेर ठाकराचा पाडा ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या सन्मानित सौ दिव्या कल्पेश ठाकूर यांचं आगमन झालेलं आहे, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम धर्मराजा चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. बैकफुट पे जाके फोर्स किया था वाइडिश लॉन्ग ऑफ पे 1 रन। जीत की सुगंध खुशबू लग चुकी है, वडावली बी को केवल 1 रन दूर है जीत से। आज भूमि 11 का मांडा का क्रिकेट हो नहीं रहा जिसके लिए वो टीम जानी जाती है। इस मरतबा देखना है क्या कुछ हुआ है। रन पूरा होता हुआ और इसके साथ ही वडावली बी
शांताबाई लड़कू प्रतिष्ठान ने इस मुकाबले को जीत लिया है। कॉन्ग्रेचुलेशन कमलेश एंड ऑल टीम। हार्ड लक भूमि 11 मांडा, हार्ड लक जगन पाटिल, फ़हीम इदरीसी एंड ऑल टीम। चलते हैं मैन ऑफ द मैच की तरफ। शुभम पाटिल जिन्होंने 1 ओवर किया, 2 रन दिए और 3 विकेट लिए। शुभम पाटिल इज द मैन ऑफ द मैच। 1 ओवर 2 रन 3 विकेट।